हे बघा गाईज, आज काय झालं माहितीये का? आज आहे रक्षाबंधन. तुम्हाला रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज रक्षाबंधन होतं. आज दादा घरी येणार होता. ऑब्व्हियसली राखी बांधायला येणार होता. मग मला मिठाई आणायला वेळ नाही भेटला. ठीक आहे, तर मी दादाला म्हटलं, की "तू जाऊन मिठाई घेऊन ये." मग दादाच मिठाई आणायला गेला आणि नंतर दादाने काय केलंय, त्याला जी आवडते त्याने तीच आणली. मग मी नवऱ्याला सांगितलं, की "दादाने हे मिठाई आणली बाबा." तर नवरा काय बोलला, की "नाही मला नको आहे. दादाने जी आणली ती मी खाणार नाही. मला जी आवडते ती का नाही आणली? त्याला जी आवडते तीच का त्याने आणली?" तर अरे म्हटलं, "अरे आज त्याचा दिवस आहे. त्याला आवडेल तीच." आणि माझा भाऊ कधीच डिमांड करत नाही माहिती का. फर्स्ट टाईम त्याने म्हटलं, की "मला जी आवडते ती मी आणली." म्हटलं, "ठीक आहे चालेल." म्हटलं, "जाऊ दे आज त्याचा दिवस आहे." का नवऱ्याचा तर नेहमीच विचार करते. नवऱ्याला जे आवडते ते 24 तास मी त्याच्याच मागे असते. ठीक आहे म्हटलं, आज भावाचा दिवस आहे याचा विचार करू. मग नंतर काय झालं, एवढं भांडण केलं त्यांनी माझ्यासोबत. "हां, तुझ्या भावाला जी आवडते तू तेच मिठाई आणली. मला कलाकंद आवडते. मी काजू कतलीचा एक घास सुद्धा खाणार नाही. मला अजिबात आवडत नाही." आणि त्यांनी बरोबर माझं म्हणजे रक्षाबंधनाचा जेव्हा टायमिंग होता ना, त्यांनी हा म्हणजे इश्यू केला माहिती का. मला एवढं वाईट वाटलं ना यार. नेहमी मी याचा विचार करते आणि एक दिवस तरी याने मला अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे होतं ना. मग ठीक आहे बरं ते जाऊ द्या. ते झालं आमचं नंतर सॉल्व्ह. नंतर काय झालं, दादाने मिठाई आणली, सगळं रेडी-बिडी झालं. मग आता शूट करायचा होता. मग म्हटलं यार भांडणं झाले, आता शूट कोण करेल? मग बरोबर दादाला जेव्हा राखी बांधली, तेव्हा माझा नवरा बिचारा आला आणि त्याने शूट केलं. ठीक आहे. मग ते तर झालं. नंतर काय झालं, मग दादाने काय आणलं, काजू कतली पण आणली त्याने. माझ्या भावाने काय केलं, नवऱ्याला सांगितलं की काजू कतली आणते. काजू कतली नाही आणली, माझ्या भावाने आणली ती सोनपापडी नसते का? सोनपापडी घेऊन आला. आणि ती पण कोणती चॉकलेटवाली घेऊन आला. मग नंतर दादाला ओवाळलं, रक्षाबंधन आमचं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि नंतर मी जाऊन बघते तर माझा नवरा आहे ना, कंटिन्यू सोनपापडीचा डबा घेतो, बेडरूममध्ये जाऊन लपून-लपून खातो. परत किचनमध्ये जाऊन लपून-लपून खातो. मी जाऊन बघते तर खात होता आणि मला काय बोलला, "मी एक घास सुद्धा खाणार नाही, एक घास सुद्धा खाणार नाही." आणि शेवटी त्याचं खाल्ल्याशिवाय झालं का? बघा हा असा करतो. म्हणजे का थोड्या वेळासाठी एवढा मूड त्याने माझा ऑफ करून टाकला ना, खूप वाईट वाटलं मला. पण जाऊ दे, तेच असं होते माझ्यासोबत. म्हणजे प्रत्येक असं काही असेल तर असं होतच राहतं. तुमच्यासोबत पण असंच होते का? मला सांगा.